अमरावती शहरातील सर्वात महत्त्वाचा आणि गजबजलेला परिसर म्हणजे कॅम्प परिसर. पण आज याच परिसराची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचं चित्र समोर येते. स्वच्छतेसाठी ओळखला जाणारा हा भाग आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेठला गेलाय. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. अमरावती शहरातील कॅम्प परिसर हा नेहमी स्वच्छता, शिस्त आणि महत्त्वाच्या संस्थांसाठी ओळखला जातो. या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालय तसेच मोठी रुग्णालये आहेत. त्यामुळे दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि रुग्ण यांची ये-जा इथे असते. मात्र सध्या या परिसरात अत्यंत धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. इरविन चौक ते गर्ल्स हायस्कूल चौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसतात. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मते अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नाही, त्यामुळे रस्त्यावरच कचरा साचत चाललाय. विशेष म्हणजे या भागात शाळा आणि रुग्णालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. स्वच्छतेसाठी जबाबदार असलेल्या प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान वाढत्या कचऱ्यामुळे डास, माशा आणि इतर कीटकांची संख्या वाढत असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातच अशी परिस्थिती असेल तर इतर भागांची अवस्था काय असेल असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, प्रशासनाला जाग येणार कधी? कॅम्प परिसरातील ही परिस्थिती केवळ स्वच्छतेचा प्रश्न नसून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर मुद्दा बनलाय. प्रशासनाने तात्काळ याची दखल घेत उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा नागरिकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता आहे.